जर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी मेटा ॲड रन करत असाल, तर ही चूक कधीच करू नका. खूप सारे बिझनेस ओनर्स काय करतात, मेटा ॲड्स रन करतात. 1-2 दिवस मेटा ॲड्स चालते, त्यांना एन्क्वायरीजही मिळतात. बट त्यांना हवे तशा कस्टमर्सची एन्क्वायरी मिळत नाही, क्वालिटी एन्क्वायरी मिळत नाही. म्हणून ते लगेच ॲड स्टॉप करून टाकतात. आणि मग म्हणतात की मेटावरून चांगला रिस्पॉन्स येत नाही, क्वालिटी लीड्स येत नाही. सुरुवातीचे काही दिवस मेटाला पुरेसा डेटा मिळत नाही, तुमच्या ऑडियन्सची संपूर्णपणे माहिती मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीचे 1-2 दिवस कदाचित तुम्हाला हवे तसे एन्क्वायरीज किंवा क्वालिटी एन्क्वायरीज मिळणार नाहीत. त्यामुळे कधी अर्ली जज करू नका. 1-2 दिवसांमध्ये रिझल्ट मिळाला नाही म्हणून ॲड स्टॉप करू नका. ॲड ही 15-20 दिवस कंटिन्यू चालू द्या. डेली त्याला ऑप्टिमाइज करा. तुमच्या ऑडियन्सची माहिती मेटाला कळू द्या. जोपर्यंत अल्गोरिदमला तुमचा योग्य ऑडियन्स मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला क्वालिटी लीड्स मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला मेटाला वेळ द्यावा लागेल. त्यासाठी तुम्ही एक 15-20 दिवस कंटिन्यू ॲड रन होऊ द्या. डेली ऑप्टिमाइज करत राहा. कधी गरज पडल्यावर क्रिएटिव्ह, टार्गेटिंग किंवा बजेटमध्ये चेंजेस करा. आणि एक 15-20 दिवस ऑप्टिमाइज केल्यानंतर हळूहळू तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. हळूहळू तुम्हाला क्वालिटी एन्क्वायरीज दिसतील. कारण की ॲड्स तर कोणीही रन करतं, बट जे स्ट्रॅटेजी चांगली असते त्यालाच क्वालिटी एन्क्वायरीज मिळतात. आणि जर तुम्हालाही तुमच्या बिझनेससाठी स्ट्रॅटेजी बनवून हवी असेल किंवा मेटा ॲड सेटअप करायची असेल, तुम्हाला फॉलो करून कमेंट करा. ॲड्स सर्व डिटेल्स डायरेक्टली तुम्हाला DM मध्ये मिळून जातील.